नमस्कार. तर दुर्गा या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गा देवीची पूजा करत असते. पूजा झाल्यानंतर गजानन काका दुर्गाला म्हणतात की बाळा, या सगळ्यांवर माझा विश्वास आहे, म्हणून तुला सांगतो, आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते सगळं ईश्वराच्या इच्छेमुळे घडत असतं. आपल्या आयुष्यात अनेक संकटाचे प्रसंग येतात, त्या संकटातून कसं बाहेर पडायचं हे सगळं देवी आपल्याला सुचवत असते. आपल्याला ते संकेत फक्त ओळखायला आले पाहिजे. दुर्गा म्हणते की म्हणजे तुम्हाला असं वाटते की देवीने मला स्वतः दर्शन दिलं. गजानन काका म्हणतात की काढायचं झालं तर तसाही अर्थ काढू शकतो आपण. बघ ना, त्या बाईने तुझ्याकडे येणं, तुझ्यासोबत बोलणं आणि काही क्षणातच तुझा BP नॉर्मल होणं आणि तू अभिषेकला रक्त देणं, याचा अर्थ ती बाई तुझ्याकरिता देवीच आहे. तिने तुला संकेत दिला आहे की बाळा, आता माझ्याकडे ये. दुसरीकडे आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो की डॉक्टर सांगत असतात की आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे, पण अजून अभिषेक पूर्णपणे आउट ऑफ डेंजर आलेले नाहीत. आता फक्त सर्जरी झाली आहे. जर पुढच्या 3 तासांमध्ये अभिषेक पूर्णपणे शुद्धीत आले नाहीत तर असं म्हणून डॉक्टर थांबतात आणि डॉक्टर तिथून निघून जातात. हे ऐकून सगळेच जण घाबरतात. जग्गू मामा देवाला हात जोडून म्हणतात की खंडेराया, आता ही कुठली परीक्षा पाहतोयस? माईसाहेब जग्गू मामाला म्हणतात की जग्गू, गाडी काढा, आता आम्ही लगेच घरी निघतोय. दादासाहेब माईसाहेबांना आश्चर्याने विचारतात की घरी? माईसाहेब म्हणतात की जोपर्यंत अभिषेक शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही घरचे देव पाण्यात ठेवणार आहोत, तिथून हलणार पण नाही. दादासाहेब माईसाहेबांना म्हणतात की रेवतीबाई, आता इथं थांबणं जास्त गरजेचं आहे. माईसाहेब म्हणतात की आम्हाला आता इथे चैन नाही पडणार, आम्हाला जायलाच पाहिजे. असं म्हणून माईसाहेब जग्गू मामाला सोबत घेऊन जायला निघतात. अमेय जग्गू मामाला थांबवत म्हणतो की दादासाहेब, मला वाटतं की तुम्हीही घरी जावं. मी आहे अभिषेकसोबत आणि काही लागलं तर मी कळवेनच. मग जग्गू मामा दादासाहेबांना घेऊन जातो. इकडे गजानन काका दुर्गाला म्हणतात की तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सांगतो, आपल्या गावाच्या बाहेर एक तुळजाई मातेचं एक मंदिर आहे. प्राचीन आहे आणि जागृतही आहे. अनेकांना त्याचा प्रत्ययही आलेला आहे. तिच्याकडे तुम्ही तुमची गारानं घेऊन गेला तर ती तुमचं ऐकते आणि तुम्हाला योग्य तो मार्ग पण दाखवते. हे ऐकून गौरी म्हणते, पण देवळाकडील पायवाट खूप खडतर आहे, तिकडे जाणं सोपं नाही. गजानन काका म्हणतात, भगवंताचे दर्शन घेणं एवढं सहज आणि सोपं असतं का? भगवंत तुम्हाला जाणीव करून देत असतो की तुम्ही त्यांच्याकरता किती कष्ट करताय, त्याच्याकरता किती व्रत कैवल्य करताय. आणि म्हणतात की कदाचित तुमच्या या सगळ्यांवरती विश्वास बसणार नाही. तुम्ही आजकालची सुशिक्षित पिढी आहात, तुम्हाला ही सगळी अंधश्रद्धाही वाटू शकते. दुर्गा म्हणते की पण काका, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फरक आहे ना. शिक्षण माणसाला समृद्ध करतं, ज्ञान देतं, पण नास्तिक नाही ना बनवत. आणि आता अभिषेकसाठी मी काहीही करायला तयार आहे, ते पण पूर्ण श्रद्धेने. गजानन काका म्हणतात की श्रद्धेने करणं बाळा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते दुर्गाला म्हणतात की जा बाळा आणि अनवाणी पायाने जा आणि अभिषेक करता प्रार्थना कर. तेवढ्यात तिथे दुर्गाचे मामा मामी येतात. मामा त्यांना म्हणतात की काय गजाभाऊ, कसली प्रार्थना आणि हा अभिषेक कोण? गजानन काका म्हणतात की मी सांगतो नंतर तुला. मामा दुर्गाकडे बघून म्हणतात की दुर्गा, काय झालं? दुर्गा म्हणते की मामा, मला आता एका ठिकाणी पोहोचणं खूप गरजेचं आहे, मी तुम्हाला तिथून आल्यानंतर सगळं सांगेन. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोहिते पॅलेसवर माईसाहेब पाण्यात देव ठेवून बसलेले असतात. त्या रडत असतात. दादासाहेब माईसाहेबांना म्हणतात की रेवतीबाई, सांभाळा स्वतःला. आज तुमच्या लाडक्या चिरंजीवाला सगळ्यात जास्त तुमची गरज आहे, नका रडू. खंडेराया आहे, तो बघतोय सगळं, तोच तारणार आहे या संकटातून आपल्याला. माईसाहेब म्हणतात की लहान असल्यापासून ज्या लेकराला अंगा खांद्यावर खेळवलं त्याला असं तडफडताना बघताना आईच्या मनाला काय वाटत असेल तुम्हाला नाही कळणार. सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि रडत असतात. माईसाहेब रडत म्हणतात की आम्हाला तर वाटतंय आपल्या कर्माची शिक्षा आपल्या मुलांना मिळते. दादासाहेब पण खूप इमोशनल होतात आणि ते म्हणतात, असं नका बोलू, आपलं काही चुकलं असेल तर खंडेराया आपल्याला आपली जागा दाखवेल. आणि ते खंडेरायाकडे बघून म्हणतात, खंडेराया तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढ. माईसाहेब म्हणतात की जोवर अभिषेक शुद्धीवर येत नाही तोवर आम्ही इथेच बसून राहणार. अभिषेक सुखरूप घरी यावेत म्हणून जप करत राहणार, अन्न पाणी काही न घेता. दादासाहेब रडत असतात आणि म्हणतात की खंडेराया, अभिषेक जसा आमचा मुलगा आहे तसे आम्ही सगळी तुझीच लेकरं आहोत ना. बाप म्हणून आम्ही 100 चुका केल्या असतील, पण आज तू असा नको वागूस. आयुष्यात एका पैशाचं जरी मी पुण्य केलं असेल तर त्याचं दान माझ्या लेकराच्या वाट्याला दे, वाचव माझ्या पोराला. असं म्हणून ते खूप रडायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गा मंदिराच्या दिशेने अनवाणी पायाने निघालेली असते.
मंदिराची पायवाट खडतर आणि खूप अवघड असते. काटे दगड तिच्या पायांना टोचत असतात, तरीही ती कोणत्याही त्रासाची किंवा वेदनेची पर्वा न करता मंदिराच्या दिशेने जात असते. तर इकडे अभिषेकची ट्रीटमेंट सुरू असते. खूप ऊन असल्यामुळे दुर्गाला त्रासही होत असतो. तर दुसरीकडे माईसाहेब पाण्यात देव ठेवून देवाला विनवणी करत असतात. नंतर आपण पाहतो की दुर्गा मंदिरात पोहोचते. दुर्गा देवीला म्हणते की आई, तू सगळ्या जगाची आई आहेस ना, तू स्वतः एक शक्तीचं रूप आहेस. जेव्हा जेव्हा आम्हाला तुझी गरज असते तेव्हा तेव्हा तू आमच्यासाठी धावून येतेस. आज अभिषेकला तुझी गरज आहे. आणि खूप इमोशनल होऊन म्हणते की माझा अभिषेक आता प्रत्येक क्षणाला त्याच्या आयुष्यासाठी झुंजतोय. कुठल्या पापाची शिक्षा देतेस त्याला आई? तुला जी शिक्षा द्यायची आहे ती मला दे, पण अभिषेकला सुखरूप ठेव. आणि खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की माझ्या अभिषेकला वाचव, माझ्या अभिषेकला सुखरूप ठेव. तितक्यात तिथे हॉस्पिटलमध्ये दुर्गाला भेटलेली ती बाई येते. दुर्गा तिच्याकडे बघून आश्चर्याने म्हणते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला होतात ना, तिथून गायब कशा झालात? ती बाई शांतपणे म्हणते की आईच्या पायाशी आली आहेस ना बाळा, मग इथे प्रश्न नाही पडत, इथे उत्तरं मिळतात. आई म्हणालीस ना देवीला तिच्याकडे असं रडत नाही बसायचं, तिच्या पुढे भक्तीनं उभं राहायचं. ती सगळं बघत असते, ती सगळं व्यवस्थित करणार. दुर्गा म्हणते की अभिषेकचा जीव वाचवणार असेल तर दिवस रात्र सेवा करायला मी तयार आहे. ती बाई म्हणते की अगं, जशी तू आईची लेक आहेस ना, तसा तो पण आईचाच लेक आहे की. मग देवी आई त्याला त्रास कसा होऊ देणार? आणि तू तर दुर्गा आहेस, शक्ती आहेस. हे ऐकून दुर्गा खूप शॉक होते आणि म्हणते की माझं नाव तुम्हाला? ती बाई दुर्गाला थांबवत म्हणते की इथं येऊन मन शांत करायचं, डोळे बंद करायचे आणि देवी आईचं नाव घ्यायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे आली नाहीस, आईने तुला इथं बोलावून घेतलंय. दुर्गा म्हणते की पण आई, माझी एवढी कठीण परीक्षा का घेते? ती बाई म्हणते की परीक्षा आई घेत नसते, परीक्षा तर काळ घेत असतो. आई फक्त आपल्याला त्यातून बोट धरून बाहेर पडायची वाट दाखवते. आपण फक्त विश्वासाने तिच्या चरणी लीन व्हायचं. जिथे आपले प्रयत्न संपतात तिथेच तर आईचे आपल्याला फळ देते. मग आपण प्रयत्न मात्र करायचे असतात, कारण त्यातला प्रामाणिक भाव आईला बघायचा असतो. आणि ती दुर्गाला म्हणते की आई नक्की तुझी हाक ऐकेल. मग दुर्गा डोळे मिटून देवीची प्रार्थना करते. ती डोळे उघडून पाहते तर तिथे कोणीच नसतं. दुसरीकडे आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणतात की पेशंटचे पल्स लागत नाही आहेत, बाहेर जाऊन अमेयला इन्फॉर्म करा पटकन. त्यातील एक डॉक्टर जाऊन अमेयला बाहेर विचारतात की पेशंटसोबत तुम्हीच आहात ना, एक इमर्जन्सी आहे. अभिषेक तर शुद्धीवर आलाच नाही, पण आता त्याचे पल्स पण लागत नाहीत. अमेय हे ऐकून खूप शॉक होतो आणि घाबरून म्हणतो की अहो, पण तुम्ही म्हणाला होतात ना की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. डॉक्टर म्हणतात की हे बघा, ॲक्सिडेंट एवढा मोठा होता की काहीच सांगू शकत नाही. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही घरच्यांना बोलावून घ्या, त्यांच्यामधील कोणी बोललं तर कदाचित अभिषेक ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देईल. अमेय खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो दुर्गाला कॉल करतो. दुर्गा मंदिरात असते, ती अमेयचा कॉल रिसीव करते. अमेय दुर्गाला विचारतो की दुर्गा कुठे आहेस तू? तू ताबडतोब इथे ये. दुर्गा घाबरून विचारते की काय झालं? अभिषेकची तब्येत ठीक आहे ना, त्याला काही झालं नाही ना, काय म्हणाले डॉक्टर? अमेय सांगतो की डॉक्टर असं सांगतायत की अभिषेकचे पल्स लागत नाही, डॉक्टरसुद्धा हेल्पलेस झालेत. तू प्लीज लवकरात लवकर इथं निघून ये. दुर्गा म्हणते की नाही, अभिषेकला काही होणार नाही, मी लगेच येते. असं म्हणून ती फोन ठेवते. दुर्गा देवीला हात जोडून म्हणते की आई, माझा तुझ्यावर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि तू माझा विश्वास तुटू देणार नाही, खात्री आहे मला. आणि ती तिथून जायला निघते. तर दुसरीकडे आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये अमेय आतमध्ये येतो आणि डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर काय झालं आहे? डॉक्टर सांगतात की हे बघा, अभिषेकचे पल्स लागत नाही आहेत, आपल्याला इमिजिएटली अभिषेकला मुंबईला शिफ्ट करावं लागेल. इकडे ॲडव्हान्स फॅसिलिटीज नाही आहेत, तुम्ही प्लीज लवकर डिसिजन घ्या, नाहीतर केस हाताबाहेर जाईल. अमेय घाबरून म्हणतो की हो, मी सगळं रेडी करतो. असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे मोहिते पॅलेसवर दादासाहेबांना अमेयचा कॉल येतो. दादासाहेब कॉल रिसीव करतात आणि म्हणतात की बोला, कशी आहे अभिषेकची तब्येत? अमेय टेन्शनमध्ये येऊन सांगतो की दादासाहेब, वाईट बातमी आहे, अभिषेकचे पल्स लागत नाही आहेत. दादासाहेब चिडून म्हणतात की असं कसं डॉक्टर म्हणू शकतात? ऑपरेशन तर सक्सेसफुल झालं होतं ना. माईसाहेब घाबरून विचारतात की अहो, काय झालं आहे, आम्हाला तरी सांगा. दादासाहेब माईसाहेबांना थांबवत म्हणतात की तुम्ही जरा थांबा. अमेय म्हणतो की डॉक्टर म्हणाले होते ना, त्याने काही वेळात रिस्पॉन्स केलं पाहिजे, पण आता त्याचे पल्सच लागत नाहीत. घरातले सगळेच घाबरून जातात. दादासाहेबांकडे सगळेजण बघत असतात. माईसाहेब दादासाहेबांच्या हातातील फोन घेऊन अमेयला विचारतात की अमेय, काय झालं? अभिषेक ठीक आहेत ना? अमेय माईसाहेबांना म्हणतो की माईसाहेब, अभिषेकचे पल्स लागत नाहीत आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याला लवकरात लवकर मुंबईच्या
हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. माईसाहेब म्हणतात की अहो मग नेऊया की, जगाच्या पाठीवर कुठेही नेऊ, पण अभिषेक बरे झाले पाहिजेत. दादासाहेब माईसाहेबांकडून फोन घेतात आणि अमेयला म्हणतात की आम्ही ॲम्ब्युलन्सची सोय करतो, तुम्ही अभिषेककडे लक्ष द्या असं म्हणून ते फोन ठेवतात. दादासाहेब जग्गू मामाला म्हणतात की जग्गू, म्हात्रे यांना फोन लाव आणि ॲम्ब्युलन्सची सोय कर अर्जंटमध्ये. मग जग्गू मामा तिथून निघून जातो. माईसाहेब देवाला हात जोडून म्हणतात की खंडेराया, आमच्या सेवेत काय कमी राहिलं. दादासाहेब म्हणतात की परीक्षा बघतोय तो आपली, आणि माईसाहेबांना म्हणतात की असं हरून चालायचं नाही रेवतीबाई. दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गा धावत हॉस्पिटलमध्ये येते. अमेय तिला आतमध्ये घेऊन जातो. अभिषेकला बघून तिला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो.